नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे। 18 महिन्यांचा DA/DR थकबाकीची गणना कशी करायची, तुम्हाला किती रक्कम मिळेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण माहिती मिळवा। जर तुम्ही अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील। कोविड-19च्या महामारीच्या काळात जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत DA/DR मधील वाढ थांबविण्यात आली होती। आता सरकारने हा कालावधीमधील थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे। DA/DRची थकबाकीची गणना कशी कराल? मूळ वेतन किंवा पेन्शनची माहिती। प्रथम तुमचा मूळ वेतनाची रक्कम ठरवा, कारण DA/DR त्याच्यावरच आधारित असतो। DA/DR वाढीचा टक्का 18 महिन्यात एकूण 17% वाढ झाली आहे। जानेवारी 2020 मध्ये 4%, जुलै 2020 मध्ये 3%, जानेवारी 2021 मध्ये 4%, जुलै 2021 मध्ये 3% आणि जानेवारी 2022 मध्ये 3%। थकबाकीचे गणनाचे उदाहरण, समजा तुमचं मूळ वेतन 50,000 आहे। जानेवारी 2020 ते जून 2020 6 महिने, DA वाढ 4%, थकबाकी 50,000 गुणिले 4% गुणिले 6 बरोबर 12,000। जुलै 2020 ते डिसेंबर 2020 6 महिने, DA वाढ 7%, 4% प्लस 3%, थकबाकी 50,000 गुणिले 7% गुणिले 6 म्हणजे 21,000। जानेवारी 2021 ते जून 2021 6 महिने, DA वाढ 11%, 4%, 3% आणि 4%, थकबाकी 50,000 गुणिले 11%, 6% बरोबर 33,000। एकूण थकबाकी 12,000, 21,000, 33,000 म्हणजे 66,000 रुपये एकूण थकबाकी होणार आहे। महत्त्वाचे मुद्दे, थकबाकी तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाईल आणि त्यावर कर लागू होईल। पेमेंट पद्धत कशी असणार मित्रांनो? थकबाकी एकरकमी दिली जाईल आणि ती तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल। सरकारने अद्यापही थकबाकी भरण्याची कुठलीही तारीख जाहीर केलेली नाही। थकबाकीचा आर्थिक परिणाम काय होईल? या रकमेचा वापर तुम्ही बचत, गुंतवणूक किंवा मोठ्या खर्चासाठी करू शकता। सध्याचे कर्ज कमी करण्यासाठी ही रक्कम उपयुक्त ठरेल। थकबाकी भरण्यामुळे देशातील आर्थिक घडामोडींना गती मिळेल। धन्यवाद मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटू। जय महाराष्ट्र।